नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही. विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. उद्या पुण्यात खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे सहभागी होणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबीय एकत्र येणार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरोप होऊन मतदारांनी नाकारलेले पक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतायत. मंत्री उदय सामंतांची टीका आहे. नियमित कर्ज भरून आम्ही पाप केलंय का? शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा संतप्त सरकारला सवाल. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000चे प्रोत्साहन अनुदान अत्यंत अपुरे असून 2 लाख करण्याची मागणी. काँग्रेस नेते आणि माजी आयएएस अधिकारी कर्नल गोपीनाथन यांची पंतप्रधान मोदींवर एक्सपोस्ट. 2019 पासून प्रलंबित असलेला त्यांचा राजीनामा आता तरी मंजूर करण्याचे उपरोधिक आवाहन. अल्पवयीन आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना सोडून द्या. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि राज्य सरकारला महत्वाचे आदेश. भिवंडीतील कोनगावच्या स्वागत कमानीवर छत्रपतींच्या नावात मोठी चूक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात झालेल्या मोठ्या स्पेलिंग चुकीमुळे वाद निर्माण. कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांचं दुय्यम निबंधक यांना निवेदन देत तातडीनं दुरुस्तीची मागणी आहे. सोनम वांगचुक यांनी टोचले सीजेपीचे कान. संयम आणि जबाबदारीने सेलिब्रेशन करण्याचं आवाहन. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हॉटेल पार्टीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया. एमएचसीएटीचे पेपर फुटल्याच्या आरोपानंतर मुंबईचे सीआयडी पथक नंदुरबारमध्ये दाखल. नंदुरबारमधील कौटिल्य अकॅडमीसह विविध ठिकाणी झाडझडती. गौण खनिज अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांना दणका. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी आता 10 पट दंड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील रिक्त पदे भरण्याच्या दिशेने महसूल विभागाचा निर्णय. विभागातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकूण 160 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित. सांगलीतील कृष्णा नदीत पुन्हा मळी मिश्रित पाणी. नदीत हजारो मासे मृत. नदीकाठ दुर्गंधीने व्यापलाय. कृष्णा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर आहे. वाशिममधील चित्तलमय मैदानात सुब्रोतो स्पर्धा. जिल्हा क्रीडा विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. मैदान तातडीनं खेळण्यास योग्य करण्याची मागणी. अमरावतीत आयुक्त डॉ मंगेश गोंदावले यांचा पाहणी दौरा. नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमण तसेच नागरी सुविधांचा आढावा. नवी मुंबईतील वाशीत पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी मत्स्य विभागाकडून सॅटेलाईट फोनचं वाटप. सॅटेलाईट फोनद्वारे खोल समुद्रात गेलेल्या मच्छीमारांवर लक्ष ठेवणं शक्य होईल. गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू. 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताह पाळला जाणार. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिणीला नेण्यात आलंय. ज्ञानगंगेमध्ये सोडलेल्या पुनर्वसित वाघ म्हणजेच धुरंधरची जोडी जमवणं हा यामागील उद्देश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एसआयआर कामाला वेग. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 99.53% ईएफ वितरण आणि 70.95% डिजिटायझेशनचं काम पूर्ण. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा. देशभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. मागणीसाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात. पावसाळ्यात पुण्यातील रस्त्यावर फक्त 54 खड्डे शिल्लक. पुणे पालिकेचा दावा आहे. मात्र गांजवे चौकातील एकाच रस्त्यावर 50 मीटरमध्ये 25 खड्डे असल्याने महापालिका चुकीची माहिती देत असल्याचं समोर. नाशिकमध्ये खड्ड्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वेलकम टू ट्रॅफिक सिटी आशयाचे बॅनर लावत स्वाक्षरी मोहीम. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार. महापालिकेचा मल्टीमोडल बोगदे प्रकल्प. मेगा प्रकल्पासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती. सिंधुदुर्गातील व्याघ्र कॉरिडॉरमधील गोलझर सरमळे गावांमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरण. वनशक्ती संस्थेकडून उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल. पंढरपुरात स्वच्छतेसाठी 2000 कर्मचारी तैनात. आषाढी यात्रेनंतर पंढरपुरात स्वच्छतेचं काम वेगानं सुरू. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य. 16 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 16व्या दिवशी रियालिटी चेक. महिलांना 33% आरक्षण त्वरित लागू करा. जनवादी महिला संघटनेचे अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
पश्चिम रेल्वेत 5 वर्षात तिकीट दलालीची 2885 प्रकरणं। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवलेल्या माहितीनुसार खुलासा आहे। धुळ्यातील सोनगीरजवळ प्लायवूडने भरलेला ट्रक उलटलाय। चालक गंभीर जखमी आहे। कानपूर मुंबई मार्गावरील ट्रकला अपघात, लाखो रुपयांच्या प्लायवूडचं नुकसान। उल्हासनगर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई। रस्त्यावरील गॅरेज वाहन विक्रेते आणि डेकोरेटर्सवर कारवाई। 105 वाहनांवर कारवाई करत 1,12,000 रुपयांचा दंड वसूल। पिंपरी चिंचवडमध्ये 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार। आरोपी रमजान बन्नूसाब बागवनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अनैतिक संबंधातून कोल्हापूर शिरगावातील माजी सरपंच महिलेची हत्या, मृतदेह भिवंडीतून ताब्यात। डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात सेवानिवृत्त ओळखपत्र बनवून देतोच आमिष दाखवून फसवणूक, निवृत्त नौदल अधिकाऱ्याला 5.98 लाखांचा गंडा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।